संघादरम्यान इथं मात्र आपल्याला भिडंत पाहायला भेटणार आहे. एमजे वटार मराठा स्पोर्ट्स कडोली या दोन संघादरम्यानची एक रणसंग्राम, एक महामुकाबला म्हणावा लागेल, कारण दोन तगडे संघ इथं आमने सामने आलेत. दोन्ही संघाकडून आयकॉन खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्टची लढत म्हणावी लागेल. एकीकडे तो सौरभ पुसावळे आणि दुसरीकडे अभिजित पाटील, एकीकडे प्रवीण आहे तर दुसरीकडे आपण पाहतो अक्षय. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपण पाहणार आहोत. 5 षटकाचा सामना, 1 षटकाचं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असेल आणि एका गोलंदाजाला इथं मात्र 2 षटकं टाकण्याची अनुमती असणार आहे. म्हणजे 5 षटकाचा सामना असेल तर एका आपल्या बेस्ट गोलंदाजाला 2 षटकं करता येतील. आणि याच माध्यमातून आता आपण पाहतो की सामना कसा पद्धतीने या ठिकाणी खेळला जातोय, कारण दोन्ही संघासाठी अतिरिक्त 6 चेंडू आपण इथे दिलेत. म्हणजेच या 6 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल आणि एक एक्स्ट्रा संधी निर्माण केली गेली आहे. गोलंदाजी मार्गमध्ये आकाश सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी मार्कला सुरुवात झाली आहे. दोन्ही एंड करून गोलंदाजी आपण करताना पाहिले आणि बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की दोन्ही एंड करून विशेषतः सुरुवात होत नसते. इथं मात्र मैदान सुरेख आहे, सुंदर मैदान आपण पाहिले. संयोजकांनी सुद्धा अत्यंत सुंदर परिश्रम घेतलेत ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. आजचा या स्पर्धेतील 3रा दिवस आहे. आतापर्यंत 2 संघ सेमीमध्ये प्रवेश केलेत. एक SP मरबचा संघ असेल आणि दुसरा अक्षय पाटील फ्रेंचायझी बोरगावचा संघ. हे 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. आजच्या दिवसामधून सुद्धा एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. पाहूया कोणता संघ असेल सेमीफायनलला पोहोचणारा. इथं मात्र या सामन्याकडे आपण वळतोय. आकाश गोलंदाजी मार्कमध्ये सामोरं जातोय तो सौरभ. षटकातील पहिला चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय सौरभच्या माध्यमातून, मात्र चेंडू इथं मात्र निर्धाव फेकण्यात यश आले. आकाशला पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 षटकाचा सामना म्हणजेच 30 चेंडूंचा हा सामना असणार आहे. आतापर्यंत पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, कारण एक्स्ट्रा धावा गोलंदाजांनी त्याच्या फार कमी दिलेत. या दरम्यान एक चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूवरती सुंदररित्या इथं मात्र बचावात्मक खेळलाय आणि या चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रातून एकरी धावावरती कन्वर्ट केलंय. 1 धाव आली, खातं खोललंय. श्री गणेश झालाय सौरभच्या माध्यमातून. इथं मात्र खातं खोलण्यात यश आलंय. बॅटिंगसाठी आता मात्र MJ वटार संघाचा फलंदाज अभिजित तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो आकाश. षटकातील 3रा चेंडू घेऊन आकाश उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन जातोय चेंडू स्लिपच्या दिशेने. 1 बाउन्स स्लिपच्या हातामध्ये गेलाय चेंडू. या दरम्यान एकेरी धाव घेण्यात यश आले. या एकेरी धावेनंतर धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचते ती 2 अशी. सौरभ यांच्यावरती नजरा नक्कीच राहतील, कारण आयकॉन खेळाडू आहेत, फार मोठा खेळाडू आहे. सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू. इथं मात्र सौरभ बाद झालाय. नक्कीच या सौरभकडून अपेक्षा मोठ्या होत्या, मात्र आकाशनं इथं मात्र सौरभला स्वस्तात माघारी धाडले. मोठा धक्का, मोठा हदरा बसलाय आता मात्र MJ स्पोर्ट्स वाटार संघाच्या या कॅम्पेनला, कारण हा खेळाडू संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता, आयकॉन खेळाडू होता सौरभ. इथं मात्र माघारी परततोय, स्वस्तात माघारी परतला. एक या वैयक्तिक धावसंख्येवरती माघारी परततोय सौरभ. संघाची धावसंख्या 2, 1 बाद 2 अशी आता नाजूक अवस्था आहे. पाहायचा या अवस्थेतून सावरण्यासाठी नवीन प्रधानमंत्री दाखल झालाय. कोण आहे? कोण आहे? अक्षय. आणखीन एक आयकॉन खेळाडू अक्षय मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम सातारा अक्षय येतोय मैदानावरती. सौरभनं साथ सोडली, अर्धवट साथ सोडून सौरभ माघारी परतलाय. ही कॅम्पेन आहे, या कॅम्पेनमध्ये आपल्याला इथं मात्र थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. आपल्या संघासाठी आता जी परिस्थिती आहे ती थोडीशी खराब आहे आणि यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. मात्र आकाश काय सुंदर गोलंदाजी केली आहे आतापर्यंत.
चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला आकाशच्या माध्यमातून. ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू इथं मात्र अक्षयने या चेंडूला जाऊ दिले. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाहीये. चेंडू जातोय, विसावतोय यष्टीच्या हातामध्ये. पुन्हा चेंडू इथं मात्र आलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. म्हणजेच की आतापर्यंत जर खेळ पाहिला तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या खेळावरती. पाहायचं या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो आकाश. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट प्रति नीटचा चेंडू आलेला नाहीये. एकेरी धाव आले. एकेरी धावेसोबत धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 3 अशी. इथे मात्र कापसीचे आमचे मित्र नितीनजी रक्ताडे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहकार्य सहर्षाचं स्वागत. नितीनजी रक्ताडे यांचं या ठिकाणी सन्मान केला होतो, स्वागत केले जाते. या स्पर्धेचे सर्वेसर्वा निको अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नितीनजी रक्ताडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते, सन्मान केला जातोय. क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच हे क्रिकेटचे चाहते आपल्याला दिसत असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा नितीनजी रक्ताडे यांचं कार्य कापशी खोऱ्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलं आहे. त्यांचा सन्मान करणं संयोजकांची जबाबदारी आणि याच माध्यमातून या ठिकाणी नितीनजी रक्ताडे यांचं स्वागत केलं जाते. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3. 1 बाद 3. गोलंदाजी मार्क त्याला तो अभिजित पाटील, मॅन फ्रॉम बेळगाव. बेळगावचा हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. पंचांना विनंती आहे, सामना 5 षटकाचा आहे त्यामुळे जास्त वेळ खर्ची करू नका. अद्याप आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अभिजित एक उंचपुरा गोलंदाज आहे. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय खरा, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक व्हावं लागतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आलाय. षटकारानं इथं मात्र स्वागत केलंय. स्वॅग से करेगे सबका स्वागत असंच म्हणत अक्षयनं इथं स्वागत केलंय अभिजितचं. या चेंडूवरती षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 9. कडोली विरुद्ध MJ वटार या 2 मातब्बर संघादरम्यानची लढत आहे. पैसा वसूल सामना होणार, यात काही शंका नाही. कालचा सामना आपण पाहिला होता, सैनिक टाकळी विरुद्ध बोरगावचा सामना अत्यंत चुरशीचा सामना होता. फक्त 34 धावा होत्या, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. इथं सुद्धा तसाच सामना पाहायला भेटणार, कारण 2 मातब्बर संघ, 2 तगडे संघ इथं मात्र आमने सामने आलेत. पहिला चेंडू अभिजितचा आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय अक्षयनं. 9 अशी धावसंख्या झाली आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द विकेट मारा करण्यासाठी अभिजित. इथं मात्र नक्कीच इंटरेस्टेड होता गोलंदाज का? बॅटची एज होती का? नाही, नक्कीच नाही आहे, कारण पंचाने इथं मात्र 22च्या स्वरूपात ती धाव घोषित केली आहे. एकेरी धाव आली. एकेरी धावेत तर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 10 अशी झाली आहे. 5 षटकाचा सामना आहे. यावेळा मोठ्या धाव्यांची बॉल हवाय का? एकीकडे अभिजित बेळगावचा खेळाडू आहे, तो गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. आणि दुसरा अभिजित फलंदाजीवरती दिसतोय, तो मात्र MJ वटार संघाचा.
हो, ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू खूपच बाहेर जातोय चेंडू. पंचांनी हात समांतर केलेत म्हणजेच अवांत धावेमध्ये भर पडते. अवांत धावेने तर धावसंख्या वाढली, धावसंख्या वाढून पोहोचते ती 11 अशी होते. अवांत धावा इथं मात्र आता बोर्डावरती दिसत आहेत. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं सिरपेवाडी संघानं एकही अवांत धाव दिली नव्हती. मात्र त्यांच्याच गोलंदाजांच्या विरोधात प्रतिस्पर्धी संघानं 80 धावा सुद्धा ठोकल्या होत्या. इथं मात्र एक चांगला ड्राईव्ह पाहायला भेटलाय, सुंदर ड्राईव्ह आहे आणि क्रिकेटिंग शॉट पाहायला सुद्धा भेटतो. इथं एकी धाव येते, एकी धावेनंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ती आता 12 असे होते. अभिजित समोर जाईल तो अक्षय, राऊंड द विकेट मारा. ओ या वेळा मात्र मोठा फटका खेळाय, चेंडू उंच गेलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार आलाय, सुंदर फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून दुसरा षटकार येतोय. सनसनीत झणझणीत खणखणीत षटकार आलाय, सुरेख फटका येतोय. 6 धावा येतात. अक्षय हा साताऱ्याचा खेळाडू आहे, आयकॉन म्हणून खेळतोय एमजे वाटार संघातून. इथं मात्र सुरेख फलंदाजी पाहायला भेटली आहे. षटकारानं धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ती एक सुंदर असा फटका पाहायला भेटलाय. एक नेत्रदीप फटका म्हणावा लागेल, कारण याच फटक्यातून धावा सुद्धा 6 वसूल केलेत. आणि जसा तीर कमान मधून बाण सुटावा तसा सरळ स्टेट गेलाय, गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी. षटकातील पुढील चेंडू अभिजितचा समोर जातो अक्षय. सुरेख चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. इथं मात्र वापसी केली आहे गोलंदाजानं. नक्कीच मागच्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र या वेळा मात्र वापसी करतोय. नक्कीच बॅटची एज लागली आहे आणि याच माध्यमातून एकेरी धाव सुद्धा पाहायला भेटते. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचते ती 19 अशी झाली आहे. अभिजित पाटील बेळगावचा एक स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू, इथं गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. राऊंड द विकेट मारा करतोय, उजव्या हाताचा गोलंदाज. आणि दुसरीकडे दुसरा अभिजित जो एमजे वाटार संघाचा खेळाडू आहे, तो मात्र बॅटिंग वरती दिसतोय. यावेळा मात्र सुंदर असा चेंडू पाहायला भेटला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे आजूबाजूला प्रेक्षक म्हणजे जी घरं आहेत त्यांना सुद्धा इथं मात्र त्रास होत असेल, आवाजाचा त्रास होत असेल किंवा चेंडू जाऊन छतावरती पडतायत, पण कोणत्याही प्रकारची तक्रार इथल्या रहिवाशांनी सुद्धा केलेली नाही आहे. आणि महत्त्वाचं काय की चेंडू गेल्यानंतर त्यांनी चेंडू परत मैदानात दिलेत सुद्धा, हे सुद्धा एक चांगलं गोष्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. कारण चेंडू जर गेला तर फार वेळ खर्ची होतो आणि आपल्याला मॅच बॉलच लागतो. बऱ्याचदा पाहतोय आपण खेळाडू मॅच बॉलनं खेळणं पसंत करत असतात, मात्र इथले जे रहिवासी आहेत त्यांनी मात्र चेंडू लगेच परत केलेत. आपल्या छतावरती बॉल जात आहेत, आपल्याला साऊंडचा आवाज सुद्धा आपल्या कानावरती येतोय. दुपारची वेळ आहे, काही लोकांना वामकुशी घ्यायची असते, पण अशात सुद्धा डिस्टर्ब होत असतो. तरी सुद्धा रहिवाशांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही आहे. म्हणजेच काय की खेळाचा आनंद रहिवाशी सुद्धा घेतायत. आणि एक चांगला इथं मात्र संग्राम आपण पाहतोय, चांगले सामने या ठिकाणी पाहतोय. इथं मात्र षटक संपले, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 19 अशी झाली आहे. 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे एका गोलंदाज दोन षटकं टाकता येतात. आणि त्याच षटकासाठी आकाश आता मात्र सज्ज झालाय. पहिलं षटक आकाशचं सुंदर षटक होतं. पहिल्या षटकातून सौरभ सारखा मोठा अडथळा दूर केलाय आकाशनं. पाहायचं या षटकातून सौरभ आकाश काय करतोय. चांगला चेंडू आहे, डीपवरती खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं आलाय, चेंडू पकडला जातोय आणि याच दरम्यान एकेरी धावाची लहर पाहायला भेटली आहे. या एकेरी धावेनंतर धावसंख्या आता मात्र 20 अशी झाली आहे. नक्कीच चांगला सामना आपला पाहायला भेटणार आहे, कारण 2 ताकदवर संघ आहेत, 2 तुल्यबळ संघ आहेत आणि 2 तुल्यबळ संघांच्या दरम्यान एक चांगली लढत पाहायला भेटते. आणि एमजे वटाचा जो फलंदाज आहे अभिजित, याचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. नक्कीच ज्या दिलेल्यानं ज्या मैदानामध्ये उतरला आहे, ज्या हिमतीने खेळतोय, त्याची इथं मात्र कदर केली पाहिजे. आणि नक्कीच या खेळाडूसाठी सुद्धा एकदा कौतुक झालं पाहिजे. ओ सुंदर असा फटका आहे, मात्र चेंडू जाऊन विसावलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अभिजित बाद झालाय. प्रयत्न अभिजितचा नक्कीच चांगला होता, सुरेख होता, मात्र झेल टिपला जातोय. अभिजित बाद होतोय, सुंदर झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षक माध्यमातून मिड विकेटच्या क्षेत्रामधून. ओहो काय झेल पकडलाय. शॉट सुद्धा फार अप्रतिम खेळला होता अभिजितच्या माध्यमातून, मात्र झेल सुंदररित्या पकडला जातोय. आणखीन एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावं लागतंय. अभिजित बाद झालाय. धावसंख्या 20, 2 बाद 20 अशी धावसंख्या आहे.
फलंदाजी मार्गवरती नवीन फलंदाज दाखल होतोय. MJ वटार आपला अत्यंत खेळू पाठवायचा आहे. MJ बॅटिंग वरती MJ दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज MJ दाखल होत आहेत. 2 विकेट पडलेत आणि दोन्ही विकेट आकाशनं घेतलेत. नक्कीच दुसरं षटक घेऊन याचं कारण आकाशनं इथं मात्र दाखवलंय, कारण 2 विकेट आकाशच्या नावावरती. फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला थोडासा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेतोय. फटक्यामध्ये म्हणावं तितका जोर नव्हता आणि याचमुळे हा चेंडू निर्धाव सुद्धा आलाय. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये सुद्धा होता, मात्र क्षेत्ररक्षक फारच दूर चेंडूपासून. इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय. आकाश षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामोरं जातोय फलंदाज MJ. 2 बाद 20 अशी धावसंख्या झाली आहे. नक्कीच चांगली फलंदाजी एका बाजूने केली जाते अक्षय यांच्या माध्यमातून. हो, अलटी पलटी अस्त्र वापरले गेले, पण याही अस्त्रावरती इथं मात्र आपल्याला हाती काय लागलंय? काहीच नाही लागलं. डॉट जातोय चेंडू 0. इथं मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आकाश यांच्या माध्यमातून. आकाश सामोर जाईल MJ. या मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू लेग साईड वरती घेऊन खेचून मारलाय आणि याच वेळी एकेरी धाव आली आहे. याच एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होती ती 21 अशी. नक्कीच कौतुक करावं लागेल आकाशचं, कारण अत्यंत सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती बाद केला होता फलंदाजाला, त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले. या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे, म्हणजेच अत्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकातून सुद्धा सौरभ सारखा मोठा अडथळा दूर केला होता. पहिल्या षटकातून सुद्धा धावा रोखल्या होत्या आणि इथं सुद्धा तीच जबाबदारी पार पाडतोय आणि सातत्य राखले गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये. अक्षय एका चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हो, डिरेक्ट हिट असता तर मात्र काम तमाम झालं असतं अक्षयचं. या दरम्यान एकेरी धावाले, एकेरी धावेसोबत धावसंख्या वाढली. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ती 22. 2 बाद 22 अशी धावसंख्या. इथं मात्र आपला नेल्सन पाहायला भेटतोय. 2-2-2 आणि खेळ संपलाय 2 षटकाचा. दोन बाद 22 आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय, सॉरी. आकाशचे 2 षटक झालेत आणि 1 षटक अभिजितने केलं होतं. अद्याप 2 षटकाचा खेळ बाकी आहे. स्कोर जवळ चालत नाही. गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कमध्ये नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय. कोण? कोण आहे बोल? पहिल्या चेंडूवरती इथं मात्र फटका खेळला. एकेरी धाव आले. फेकी मात्र खराब पाहायला भेटली आणि याच फेकीवरती दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नावरती यश सुद्धा आले. दुहेरी धाव पूर्ण झाले. धावसंख्या होती ती 24 अशी. गोलंदाजी मार्कवरती आला तो गजेंद्र. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. पाहणं गरजेचं असणार आहे कशा पद्धतीचा इथं खेळ पाहायला भेटतो, कारण 3 षटकाचा खेळ संपलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती. 4थ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिलाय. पाहायचंय काय करतोय गजेंद्र. षटकातील पुढील चेंडू सामोरं जातोय तो अक्षय. हो, इथं मात्र हवाई फायर चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ते 30 असे होते.
आपल्या सहकार्याची दाद नक्कीच घेतली जाईल संयोजकांच्याकडून. इथं माझा धावसंख्या पाहिली तर 30 अशी झाली आहे. अक्षय सुंदर टच मध्ये दिसतोय. तिसरा षटकार अक्षयच्या बॅट मधून पाहायला भेटला गेलाय. चांगली कामगिरी अक्षयच्या माध्यमातून होते. भाऊ अक्षयचा स्कोर बघा वैयक्तिक. आणखीन एक मोठा फटका आला यावेळा मात्र क्षेत्ररक्षक दिसलाय पिक्चर मध्ये. जेल पकडला जातोय. अक्षय बाद झालाय. 11 चेंडू 24 धावा करून अक्षय बाद झालाय. चांगली कामगिरी केली अक्षयच्या माध्यमातून. टाळ्या सुद्धा अक्षयसाठी होत आहे तिथं, कारण का या फलंदाजानं 30 मधील 24 धावा केलेत. नक्कीच चांगली कामगिरी अक्षयच्या माध्यमातून झाली. आयकॉन खेळाडू होता. पहिला आयकॉन खेळाडू शून्यावरती माघारी परतला. एकी धावावरती माघारी परतला होता. इथं मात्र या खेळाडूकडून बॅट्समधून धावा आलेत आणि चांगल्या धावा आलेत. आपल्या संघासाठी एक चांगली स्थितीवरती नेऊन ठेवलंय. पण खरं कौतुक करावे लागेल ते कडोळी संघाचं, कारण काय गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. लागोपाठ विकेट प्रत्येक षटकामधून विकेट आपण पाहिलेत. आकाश असतील, अभिजित असेल आणि आता मात्र इथं गजेंद्र यांनी सुद्धा इथं मात्र विकेट घेतली आहे. दीपक नवीन फलंदाज झाला मैदानावरती. दीपक आपल्या संघासाठी इथं मात्र आपल्याला आश्वासक खेळ करावा लागणार आहे. 30 धावसंख्या आपल्याला 50-55 करावी लागणार आहे. अद्याप आपल्याला इथून 20-25 धावा करायच्या आहेत. काय केलं जाते, कशी लढत दिली जाते दीपक यांच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतो तो गजेंद्र. सामोरं जातो तो नवीन फलंदाज दीपक. और रिव्हरचा अस्त्र वापरले. अल्टीपल्टी अस्त्रावरती इथं मात्र एक धाव आले. मिसफिडिंग झाली आहे खरे, पण एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते 31 अशी होते. 31. गजेंद्र षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आता मात्र सामोर जातं ते एमजे. यांना मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांनी पुन्हा एकदा हात समांतर केलेत. म्हणजेच काय की इथं मात्र अवांत धावेची चहल पाहायला भेटली आहे. अवांत धाव आले. या अवांत धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. 32 अशी धावसंख्या होते. नक्कीच आता मात्र आपल्याला याला गाडी थोडीशी पळवावी लागणार आहे. गजेंद्र एमजे साठी. स्लोवर वन फुल टॉस. हो इथं सुद्धा डिरेक्ट हिट असते ते नक्कीच दीपकचं काम तमाम झालं असतं, मात्र डिरेक्ट हिट झालेलं नाही आहे. आणि एक धाव आले. फुल टॉस चेंडू होता. थोडीसं गती परिवर्तन केलं होतं. स्लोवर वन केला होता. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता खरा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय पाहायला भेटला नाही आहे. त्यामुळेच एक निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला भेटला आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर आता मात्र 33 झाली आहे. दीपक स्ट्राईकवरती येतोय. गजेंद्र षटकातील पुढच्या चेंडूसाठी सज्ज झालाय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. पोलीस स्टेशन एंड करून षटकातील पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. षटक संपलंय. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 33 अशी धावसंख्या आहे. अद्याप एक षटकाचा खेळ बाकी आहे. पाहायचा याच शेवटच्या षटकातून कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. आता जर पाहिलं गेलं तर अक्षय नाही आहे. आता जर पाहिलं गेलं तर सौरभ नाही आहे. अभिजित नाही आहे. आणि त्यामुळं आता धावा बनवायच्या ज्या आहेत त्या दीपक आणि एमजे यांनाच बनवायच्या आहेत. कारण बॅटिंगची खरी ताकद आता मात्र आपल्या दोघांच्या शिवाय इतर खेळाडूंच्याकडे म्हणावी तितकी नसणार आहे. कारण आता शेवटचं षटक आहे. आपल्याला 50-55 धावा करायच्या असतील तर या षटकातून जवळजवळ 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील. आव्हान नक्कीच तगडं आहे, पण या तगड्या आव्हानाला आपल्याला 2 हात करायचं आहे. मित्रो संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला संयम राखायचा होता. आपण संयम राखलाय. आता मात्र थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाच्या तालमीमध्ये संयमाचा डाव जर आपल्या सोबतीला असेल तर अपयशाला चितपट करता येतं. त्यामुळं या संघर्षाच्या तालमीमध्ये संयम आतापर्यंत आपण राखलाय. आता मात्र संघर्ष करावाच लागणार आहे. षटकातील पहिला चेंडू आणि याच चेंडूवरती दांडी 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 गुल. गोलंदाज झालाय सक्सेसफुल. सुंदर चेंडू पहिल्याच चेंडूवरती. इथं मात्र एमजे यांचा मोठा अडथळा दूर करण्यात यश आले. गोलंदाजाला आणखीन एक फलंदाजाला टाटा बाय बाय करावं लागते.
33 वरती आणखीन एक विकेट इथं मात्र प्राप्त झाली आहे. तेहतीस 4. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुंदर असं कमबॅक झालंय, सुरेख कमबॅक केलंय. जोपर्यंत अक्षय फलंदाजी करत होता तोपर्यंत एम जे वटाचा संघ हा मजबूत स्थितीमध्ये होता. जसा अक्षय बाद होतोय धावांचा दुष्काळ आलाय, धावा बनल्या जात नाहीयेत. धावसंख्या 33 आहे. 5 षटकाचा सामना असताना धावा 33 आहेत. 4 षटकाचा सामना असताना सुद्धा धावा 35-36 अशात लागत होत्या. चांगली गोलंदाजी केली गेली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. पुढचा चेंडू अल्फाजसाठी सुंदर असा फटका आहे. डीपवरती चेंडू गेलाय, पाहायचा आहे. ओ 2 क्षेत्रक्षामधून चेंडू गेला सीमा रेषा पार. जसं लखनौचे नवाब पहिले आप करत गाडी निघून गेली होती, तसंच तू की मी करत या 2 असं करत चेंडू निघून गेलाय आणि लखनौच्या नवाबांची अशी स्थिती झाली होती. पहिले आप करत गाडी निघून गेली होती आणि इथे चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 37 अशी झाली आहे. 37. षटकातील पुढील चेंडू अल्फाज साठी. ओहो सुरेख फटकाय पाहायचा. या चेंडूवरती एक धावाला दुर्दाचा प्रयत्न केला जातो का? माघारी परतलाय अल्फाज आणि याच पैकीपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. 2 धावांची धावसंख्या वाढते. 39 अशी धावसंख्या झाली आहे. आपण आजच्या दिवसातील एक सामना असा पाहिला की त्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 2 धावाचा स्कोर केला होता 80 आणि नंतर त्याच धावा चेस करता नुसतं 60च्या वरच्या धावा झाल्या होत्या आणि धावा बनल्या होत्या खऱ्या. पण या 2 सामन्यातून धावा मात्र थांबलेत. यावेळा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायचा चेंडू जिंकतो की क्षेत्ररक्षक जिंकतो. चेंडू जातोय. यावेळा चेंडू आउट यश आलंय क्षेत्ररक्षकाला. मात्र या दरम्यान तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 3 धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या आली 42. 43 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 43 धावांची गरज असणार आहे. अजूनही चेंडू बाकी आहे. सॉरी, एक चेंडू अद्याप बाकी आहे. 42 अशी धावसंख्या झाली आहे. षटकातील पुढचा चेंडू पाहायचा आहे काय केलं जाते दीपकच्या माध्यमातून. हा चेंडू अल्टीपल्टी अस्त्र वापरलं गेलं होतं, मात्र या अस्त्रावरती नक्कीच सफलता मिळालेली नाही आहे. एकेरी धाव प्राप्त झाली. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा धावबाद झाला खेळाडू. धावसंख्या पाहिली गेली तर झाली आहे 43. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 4-4-4. फलंदाज सुद्धा 4च, आता 5वा बाद झाला. 44 अशी धावसंख्या आहे. 43 आहे. जिंकण्यासाठी 44 धावा बनवायच्या आहेत. आणि आता मी आमचे मित्र संतोषजी यांना विनंती करतो की आपण या पुढच्या इनिंगसाठी समालोचन कक्षामध्ये यावं. एमजे वटर आणि मराठा स्पोर्ट्स आणि एमजे वटर ना पहिला कोण खेळलं? खेळाही कोण पहिला पण खेळ पहिला खेळ एमजे वटर खेळले काय 47 पाहिजे काय?
फलंदाजांनी मैदानात जायचं आहे. असणारा खेळाडू प्रवीण व गजानन सलामीची जोडी मैदानात 44 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज नाव सांगायचं आहे. आपला 12वा खेळाडू यायचा आहे. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाज येत होतो. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करील प्रवीण याला व स्ट्राईकवर फलंदाज आहे तो एक धडाकेबाज फलंदाज चिक्कुडी गावचा खेळाडू प्रवीण. सामन्याला सुरुवात. सुंदर चेंडू. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. सुंदर चेंडू अक्षय याचा. इतकंच सुंदर पद्धतीने खेळून करतो प्रवीण. ओ सुरेख गोलंदाजी. स्वीप फटका मारण्याचा चेंडू जातो निर्धाव. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल अक्षय याची. थोडं जकडून ठेवले ते एक धडाकेबाज फलंदाज म्हणजेच प्रवीण याला. याला मात्र चेंडू हवेत पाहूया. आणि हा उत्तुंग असा षटकार प्रवीण याच्या बॅटेतून. संघाची धावसंख्या ती 6. संघाचं खातं उघडतंय. सामन्याला सुरुवात. याला मात्र चेंडू हवेत. चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पंच विजय कांबळे यांचा चौकारचा इशारा. एक षटकार व एक चौकार या सहाने संघाची धावसंख्या ती 10. बिनबाद 10 षटक सुरू आहे. पहिलं चालू असलेला सामना MJ वटार विरुद्ध मराठा स्पोर्ट्स कडोली. उत्कृष्ट फटका. स्क्वेअर कट पद्धतीचा फटका. चेंडू सरळ रेषे पार. चौकार. एक आक्रमक खेळी प्रवीण याची. सलग 2 चेंडू निर्धाव केले होता अक्षयनं, पण बाकीचे 3 चेंडू मध्ये एक धडाकेबाजी फलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला.
हलकस ढकलून आणि गचाळ क्षेत्ररक्षण पण धाव काय होत नाही. षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर मराठा स्पोर्ट्स कडोली संघाची धावसंख्या येते 14 बिन बाद 14. अजूनही 24 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. पोलीस स्टेशन एंड कडून गोलंदाजी होतो तो गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे अन्यथा सामना सुरू केला जाणार नाही. सौरभ. सौरभ हा एमजे वडरा संघाचा आयकॉन खेळाडू व स्ट्राईक वर डावकुरा फलंदाज गजानन. सामन्याला सुरुवात. सुंदर चेंडू. सुरेख गोलंदाजी सौरभ याची. फलंदाज अक्षयाला काय निरसा खेळता येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचे काम केले ते एसटी रक्षकांना. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोलंदाज सौरभ परत एकदा. सुंदर प्रकार चेंडू हवेत पण एका धावेवर समाधान म्हणावं लागेल. चतुराई खेळी म्हणावं लागेल गजानन याची. ता स्ट्राईक वर फलंदाज येतो. 2 चौकार व 1 षटकारच्या सहाय्याने खेळतो तो प्रवीण. चिक्कुडी गावचा खेळाडू प्रवीण. आयकॉन खेळाडू. 2 आयकॉन. एक गोलंदाज तर एक फलंदाज. एक तेरी तो एक मेरी. सुंदर चेंडू. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. फलंदाज प्रवीण याला काय नीट सा खेळता येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. कोणतंही धाव नाही कोणतंही नुकसान नाही. सुरेख गोलंदाजी. आयकॉन विरुद्ध आयकॉन असा खेळ. एक फलंदाज तर एक गोलंदाज. यावेळा मात्र चेंडू हवेत आणि चेंडू सरळ सीमेरेषे पार. एक तेरी तो एक मेरी. सुंदर असा फटका. ते चेंडू चांगले आहेत. मॅचचे चेंडू आहेत प्रवीण. एसटी रक्षकाने एक साधा सोपा झेल सोडलेला आहे. एक महत्वपूर्ण बळी म्हणता आली असती पण झेल काय झाला नाही. होत नाही. एक धाव. या एका धावेवर संघाची धावसंख्या येते 22-22. 22. सामन्याला सुरुवात.
सुरेख गोलंदाजी. फलंदाज अक्षय याच्या काय बॅटमध्ये येत नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा स्पोर्ट्स कडोली संघाची धावसंख्या किती 22. अजूनही 18 चेंडू 22 धावा. फ्रेंड सर्कल आयोजित भव्य चेअरमन चषक ग्रामीण धमाका. यानंतर होणारा सामना कोडणी विरुद्ध भटकणंगले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 18 चेंडू 22 धावा. एमजे स्पोर्ट्स वटार संघाने प्रथम फलंदाजी करून 44 धावांचं लक्ष ठेवले. ते मराठा स्पोर्ट्स कडोली संघापुढे 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धावा झालेत. आता अजून 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. गोलंदाज नाव सांगायचं आहे सोमनाथ. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करेल प्रवीणला सोमनाथ. एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये प्रवीण. सुंदर फटका. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर एक स्वीप पद्धतीचा फटका सीमा पार. चौकार. कोडणी संघाच्या चेंडू हवेत आणि एक साधा सोपा झेल सुटतोय. झेल सुटला पण चौकार गेला. उत्कृष्ट फटकेबाजी. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नाणेफेकी होत आहे. नाणेफेकी जरा थांबवायची आहे. जरा थांबवायचं आहे. सतीश इकडे घ्या. शिरगाव आता टॉर्चर करून घ्या. ते म्हणाले दिवसात सामन्याला सुरुवात. उलटो चेंडू. चेंडू हवेत आणि चेंडू सरळ डगआउट मध्ये आलेला आहे. उत्कृष्ट फटकेबाजी. चिकुडी गावचा खेळाडू. षटकार. सुरेख फटकेबाजी प्रवीण याची. संघाची धावसंख्या किती आहे 36. पुन्हा एकदा चेंडू हवेत.
क्षेत्ररक्षण खाली आणि एक साधा सोपा झेल. प्रवीण याची खेळी समाप्त. सुरेख फटकेबाजी करून तंबूमध्ये परतताना धडाकेबाज फलंदाज आयकॉन खेळाडू प्रवीण हे तंबूमध्ये परत. प्रवीण याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो आकाश. शेवट चेंडू शेष आहे. चार चार सामना झाल्यानंतर चेंडू पंचाने आपल्याकडे घ्यायचा आहे ताब्यामध्ये. तेरा चेंडू मध्ये 8 धावींची गरज आहे. चालू असलेला सामना MJ वटार विरुद्ध मराठा स्पोर्ट्स कडोली. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा स्पोर्ट्स कडोली संघाची धावसंख्या येते 36. अजूनही 12 चेंडू मध्ये 8 धावींची गरज आहे. बारा चेंडू 8 धावा. वैयक्तिक दुसऱ्या व संघाकडून 4थं षटक घेऊन येतो सौरभ आयकॉन खेळाडू. डावकुरा फलंदाज अक्षयला. एका धावावर समाधान मानतो तो अक्षय. 11 चेंडू मध्ये 7 धावींची गरज आहे. संघाची धावसंख्या येते 37. 37 37. सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ. लॉंग ऑनच्या मधोमध सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. संघाची धावसंख्या येते 39. अजूनही 5 धावींची गरज आहे मराठा स्पोर्ट्स कडोली संघाला. प्रथम फलंदाजी करून MJ स्पोर्ट्स वटार संघाने 44 धावांचं लक्ष ठेवलं ते मराठा स्पोर्ट्स कडोली संघापुढे. सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेक मध्ये चेंडू फलंदाजाकडे खेळता येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. अजूनही धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 39. 39 39. रिव्हर्स फटका टोलण्याच्या नादात चेंडू जातोय निर्धाव. कोणतेही धाव नाही, कोणताही नुकसान नाही. परत एकदा धाव काय होत नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 39. अजूनही 5 धावींची गरज. 8 चेंडू 5 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण. धावची संधी आणि पाहूया काही गरज नसताना आत्महत्या केले ते आकाशानं. धावचीत बाद. 7 चेंडू मध्ये 5 धावींची गरज आहे. अतिशय रोमांचक असा सामना. आकाशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो अभि.
7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे मराठा स्पोर्ट्स कडली संघाला. 7 चेंडू 5 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल सौरभ याची. आयकॉन खेळाडू सौरभ. आकाशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतो अभि. सुरेख फटका. चेंडू जातोय कव्हर बाउंड्री लाईन करे आणि या फटक्यावर 2 धावा. 2 धाव्यावर समाधान म्हणावं लागेल. षटक 6 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज आहे मराठा स्पोर्ट्स कडली संघाला. पिंटू अंकोशे आपल्याला एक विनंती आहे. सर्वांचं आय डी प्रूफ घ्या आणि तुम्ही एकट्याकडे ठेवा.